पारखतो. परीक्षा कोणालाच आवडत नाही ना, नहीं का? लहान मुलांना परीक्षा आवड़ते का? छोटे बच्चों को जो एग्जामिनेशन होती है स्कूल में, वो अच्छी लगती है? नहीं. क्यों? क्योंकि पढ़ाई करनी पड़ती है, कुछ एफर्ट डालना पड़ता है, काहीतरी करावं लागतं. पण परीक्षेशिवाय उत्तीर्ण होता येत नाही, परीक्षेशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. तर देव नाहीची परीक्षा घेतो. हालेलुया. आपण वाचू स्तोत्र संहिता 11, Psalm 11 verse 5. स्तोत्र संहिता 11 वचन 5. पन्ना नंबर 660, भजन संहिता उसका 11वां अध्याय वचन 5. यहोवा धर्मी को पारखता है, परंतु वह उनसे दुष्ट है और उपद्रव से प्रीति रखते अपनी आत्मा में घृणा करते हैं. हालेलुया. यहोवा न्यायीला पारखतो. कशा परिस्थितीत पारखतो? कठीण परिस्थितीमध्ये माझा माणूस कसा वागतो ते देव पारखतो. जुन्या करारामध्ये देवाच्या माणसांची परीक्षा झाली की नाही? प्रत्येकजण परीक्षेतून गेला. जे उत्तीर्ण झाले त्यांना देवानं उंच केलं, आणि जे नापास झाले ते तिथेच राहिले किंवा नाश पावले. आपल्याला दोन्ही उदाहरणं देवानं दिलेली आहेत. हमारे सामने प्रभु ने दोनों एग्जाम्पल रखी हैं, उदाहरण रखे हैं, जो परीक्षा में उत्तीर्ण हो गए और जो परीक्षा में फेल हो गए. रखे ना? हम योसेफ के बारे में देखते हैं कि योसेफ को प्रभु ने परखा. योसेफाला देवानं पारखलं. योसेफाला देवानं दर्शन दिलेलं, दृष्टांत दिलेला, स्वप्न दिलेली. त्या दृष्टांतावरती योसेफाला पुढे जायचं होतं, पण ते साध्य करणं सोपं नव्हतं. योसेफ को प्रभु ने दर्शन दिए थे, स्वप्न दिए थे कि तेरे माँ बाप तेरे सामने झुकेंगे. जब वो सपने उसने अपने भाई को बताए तो हंसने लगे, उसकी खिल्ली उडाई, त्याला हसले, त्याला मूर्ख म्हणाले. आणि आईबापांनी जेव्हा ऐकलं त्यांनी त्याला मूर्ख समजलं. पण योसेफानं ते स्वप्न सोडलं नाही, आणि ती ध्येय प्राप्ती करण्यासाठी त्याला कष्टातून जावं लागलं. झालं की नाही? पण देवाने त्याला इतकं उंच केलं की त्याचे भाऊ येऊन त्याला नमन केलं, भावांनी येऊन त्याला नमन केलं. पण ते सोपं नाही, सोपं नाही, कठीण आहे, मार्ग कठीण आहे. आपण वाचू स्तोत्र संहिता 105. वचन 16 ते 21 आपण वाचू. योसेफाबद्दल शॉर्ट स्टोरी, छोटीशी गोष्ट इथे लिहिलेली आहे. त्याच्या आयुष्याचं पन्ना नंबर 732, छोटीशी गोष्ट. भजन संहिता उसका 105वां अध्याय वचन 16 से 21 तक. फिर उसने उस देश में अकाल भेजा और अन्न के सब आधार को दूर कर दिया. उसने यूसुफ नामक का एक पुरुष को उनसे पहले भेजा था, जो दास होने के लिए बेचा गया था. लोगों ने उसके पैरों में बेड़ियाँ डालकर उसे दुख दिया. वह लोहे की साँकलों को जकड़ा गया. जब तक कि उसकी बात पूरी न हुई, तब तक यहोवा का वचन उसे कसौटी पर कसता रहा. तब राजा ने दूत भेजकर उसे निकलवा लिया और देश देश के लोगों के स्वामी उसके बंधन खुलवाए. उसने उसका अपना भवन का प्रधान
और अपनी पूरी संपत्ति का अधिकारी ठहराया। हालेलुया। ही गोष्ट वाचल्यावर काय वाटतं की मलाही योसेफासारखं व्हायचं आहे की मला नाही व्हायचं? आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. आणि कठीण परिस्थितीतून गेल्याशिवाय देव आपल्याला उंच करत नाही. कोणत्याही माणसाला देवानं तसं उंच केलेलं नाही आहे. योसेफ आणि समशोन 2 उदाहरणं दिलेली आहेत. दावीद आणि शौल 2 उदाहरणं दिलेली आहेत. कॉन्ट्रॅडिक्ट नाही का? एकाला देवानं उंच केलं, एकाला देवानं खाली पाडून टाकलं. शमशोनाला जन्मापासून ती शक्ती मिळालेली. काय करावं लागलेलं शमशोनाला? काही दुःख सोसलेलं? फुकटवारी मिळालेलं. जे फुकटवारी मिळतं त्याची कदर नसते. काय? जे देव आपल्याला देतो फुकटवारी, त्याची आपण कदर करत नाही, तेव्हा आपण परीक्षेत टिकू शकत नहीं। जब प्रभु हमें सब कुछ देता है उसकी हम कदर नहीं करते हैं, उसका आदर नहीं करते हैं, तब हम परीक्षा में घिर जाते हैं। शमशोनाला काय पाहिजे होतं? जगातील वासना। त्याने देहाबद्दल जास्त विचार केला। आणि दाविदानं योसेफानं प्रभूच्या वाणीबद्दल, प्रभूच्या वचनांबद्दल, प्रभूने जे दर्शन दिलेलं, जी दृष्टांत दिलेले त्याबद्दल तो विचार करत होता की मी हे मिळवणारच मिळवणार, काहीही होऊ दे, दुःखात न जाऊ दे, कष्टात न जाऊ दे, मी मिळवणारच। बघा वचन 16, आणि त्याने देशावर दुष्काळ बोलवला। कोणी बोलवला देशावर दुष्काळ? देवानं। म्हणजे देव सार्वभौम आहे। कोणतीही परीक्षा त्याच्या आज्ञेशिवाय होत नाही। देव सर्व काही घडवून आणतो। त्याच्या हातातल्या आपण कठपुतली आहोत। सैतानही त्याच्या हातातला कठपुतली आहे की नाही? तो ॲक्टर आहे, पण डायरेक्टर आमचा प्रभू आहे। हालेलुया। त्याने भाकरीची काठी सगळीच मोडली। कोणी? दुष्काळ कोणी पाठवला? देवानं। कारण देवाला पुढे जे होणार होतं त्याबद्दल तो विचार करत होता की मला योसेफाला उंच करायचं, माझं नाव मोठं करायचं आहे। त्यांच्या पुढे त्याने एक पुरुष पाठवला। कुणापुढे? 70 जणांपुढे। 70 जण कोण? याकोब आणि त्याचे सर्व कुटुंब परिवार, त्याचे सगळे मुलं, त्यांच्या बायका, त्यांची पोरं, त्यांचे नोकर। 70 जणांपुढे त्याने कुणाला पाठवलं? एका पुरुषाला, योसेफाला पाठवलं। योसेफ दास असा विकला गेला। योसेफ दास जैसा बेचा गया। उसको क्या लगा होगा जब उसके भाइयों ने उसे बेचा? कोई बचाने वाला नहीं था। आपल्याला केलं तर तसं? हालेलुया। बघा ही उदाहरणं आपल्या पुढे ठेवलेली आहेत की किती परिस्थिती कठीण असू दे, देव माझ्यामधून त्याचे गौरव करून घेईलच घेईल। भलेही तो तुरुंग असो, भलेही माझ्यामध्ये कमतरता असो, भलेही मी दुःखात न जाऊ, तुरुंगात न जाऊ, संकटात न जाऊ, प्रभू माझ्यासाठी ते सर्व चांगलं करील। हालेलुया। जर मी टिकून राहील तर। योसेफ टिकला नसता तर? योसेफ उसकी परीक्षाओं में फेल हो गया होता तो आज जो इजिप्ट दिख रहा है ना, वो इजिप्ट नहीं होता। क्या? इजिप्त जो भरभराटीला आलेला आज देश आहे तो नसता। काय असता का? मिसर देश नसता। हालेलुया। मिसर देशातली जे लोक आहेत ती नसती, आज ती मेली असती सगळी। योसेफामुळे सर्व वाचवले गेले। त्याचे पाय बेड्यांनी दुखवले व त्याचा जीव लोखंडात घातला गेला।
हालेलुया. कोणी केलं हे सर्व? देवानं. योसेफ जिथे जिथे जायचा तिथे तिथे सर्व आशीर्वादित व्हायचे, नाही? योसेफ पोटिफरच्या घरात गेला, पोटिफरचं घर आशीर्वादित झालं, भरभराटीला आलं. योसेफ तुरुंगात गेला, तुरुंगातले लोक भरभराटीला आले, सगळे आशीर्वादित झाले. पण योसेफ, त्याला कोणता आशीर्वाद मिळालेला? तो दुसऱ्यांसाठी प्रार्थना करत होता, त्याला काहीच मिळालं नाही. उलट त्याच्यावरती आरोप झाले, त्याच्यावरती कष्ट आले, दुःख आली, त्याची प्रार्थना ऐकली गेली नाही. पण तो जी प्रार्थना इतरांसाठी करायचा ती त्याचं उत्तर प्रभू देत होता. आपलं तसंच होतं. आपली प्रार्थना प्रभू ऐकत नाही, पण आपण केलेली प्रार्थना प्रभू देतो. मग वाटतं मला का नाही देत, माझं काय चुकलंय? नाही, तुझं काही चुकलं नाही. तुला प्रभू उत्तम देणार आहे. त्यांना जे दिलं ते नष्ट होईल, पण तुला जे देणार आहे ते सर्व काळ टिकणार आहे. दुःख सहन करायला तयार हो, दुःखाचा वाटा घे. हालेलुया. आपल्याला दुःख नको असतं, संकट नको असतं, परीक्षा नको असते. आपल्याला वाढणं नको असतं. हमें बढ़ना नहीं होता है. हम जहाँ है ठीक है, बस चल रहा है ना, गुजर रहा है ना, हम खुश है ना. हालेलुया. वचन 19, त्याची गोष्ट घडून येण्याच्या वेळेपर्यंत यहोवाच्या शब्दाने त्याला पारखले. त्याची गोष्ट घडून येणार होती ना, त्याच्या पुढे त्याचे भाऊ नमन करणार होते, तो इजिप्तचा राजा होणार होता की नाही? ती गोष्ट घडून येणार होती की नाही? देवाने जे त्याला वचन दिलेलं ते पूर्ण करण्यास देव समर्थ होता की नहीं? वो होने वाला ही था. लेकिन वो जब तक होता नहीं है तब तक योसेफ को प्रभु के वचन ने परखा कि ये कैसा है, ये क्या कर रहा है, इसके दिल में क्या चल रहा है, ये योग्य है कि नहीं है, जो मैं जगह उसको देने जा रहा हूँ उसके काबिल है कि नहीं. प्रभु परखता है. हालेलुया. आमेन. नाही तर काय होईल? शमशोनासारखं होईल, शौलासारखं होईल. दाविदाला सगळं दुःखात न मिळालेलं. दाऊद को सब कुछ दुख के द्वारा मिला था, लेकिन शाऊल को सब आराम से मिला था. शाऊल ने उसकी कदर नहीं की. आपल्याला दोन भाग दिलेले आहेत, एक चांगला आणि एक वाईट. हमें क्या लेना है, हम क्या लेते हैं, हम क्या डेली चुनते हैं. आणि रोजचा निर्णय आहे, रोजचा निर्णय आहे. एक तर प्रभूच्या वचनाला धरून राहायचं किंवा प्रभूच्या वचनाला सोडून द्यायचं. प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रभूचं वचन आहे की नाही? पण आपलं मन काय सांगतं? नाही नाही. हालेलुया. देवाच्या वचनानं आपली पारख होते. आपलं हृदय देवाचं वचन पारखतं की ह्याच्या हृदयात काय चाललं आहे, नक्की ह्याला काय पाहिजे. ह्याला जगातल्या गोष्टी पाहिजेत की मी पाहिजे? ह्याला जगातल्या गोष्टी मिळाल्यावर हा मला सोडून देईल की हा मला धरून ठेवेल? इयोबाबद्दल आपण ऐकतो. इयोब के बारे में हम देखते हैं. शैतान ने प्रभु से विनती की कि खाली फुकट तुम्हारा आराधक है क्या, नहीं है क्या? तुमने उसको आगे पीछे घेर रखा है, उसको तुमने संपत्ति दी है, उसको तुमने घेर रखा है, उसके बाल बच्चों को तुमने घेर रखा है. वो खुला तो कर, बाद में देखते हैं इयोब कितना न्यायी है. हाँ, झाली इयोबाची परीक्षा, झाला इयोब पास. प्रभूने काय केलं? त्याला दुप्पट दिलं. हालेलुया. योसेफाला काय केलं? उंच केलं. दाविदाला काय केलं? दाविदाबद्दल तो म्हणाला, मला मनासारखा राजा मिळाला आहे, तो माझी सर्व इच्छा पूर्ण करील. हालेलुया. आपण काय सुटलेलो आहोत परीक्षेतून? नाही. आपली परीक्षा होईल.
स्तोत्रसंहिता 66. Psalm 66 verse 8 to 12. स्तोत्रसंहिता 66 8 से 12 वचन. पन्ना नंबर 699, भजन संहिता उसका 66वां अध्याय वचन 8 से 12 तक. हे देश देश के लोगों, हमारे परमेश्वर को धन्य कहो और उसकी स्तुति में राग उठाओ, जो जीवित रखता है और हमारे पाँव को टलने नहीं देता. क्योंकि हे परमेश्वर, तूने हमको जांचा, तूने हमें चांदी के समान ताया था. तूने हमको जाल से फंसाया और हमारी कटी भरी बोझ बांधा था. तूने घोड़ चढ़ों को हमारे सिरों के ऊपर से चलाया. हम आग और जल से होकर गए, परंतु तूने हमको उबार के सुख से भर दिया है. हालेलुया. कष्टाविना समृद्धी नाही. जर कष्टाविना समृद्धी असेल तर त्याची किंमत आपल्याला कळणार नाही. देवाची किंमत आपल्याला कळणार नाही. हालेलुया. कष्ट बरे की वाईट, परीक्षा बऱ्या की वाईट? बऱ्या. माझा प्रभू चांगला आहे. माझी परीक्षा तो माझ्या सहनशीलतेच्या पलीकडे होऊ देणार नाही, त्याचं वचन आहे. हालेलुया. अहो लोकांनो, आमच्या देवाला धन्यवादित म्हणा. प्रभूला धन्यवाद द्या. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाला धन्यवाद द्या. देव बदलत नाही. परिस्थिती बदलेल, देव बदलणार नाही. आणि त्याच्या स्तवनाचा शब्द ऐकला जाईल असे करा. उंच स्वराने त्याला स्तवन करा. हालेलुया. तो आमचा जीव जीवनात ठेवतो. त्याच्यामुळे आम्ही जिवंत आहोत. आम्ही जगतो, आम्ही वागतो, आम्ही आहोत त्याच्यामुळे. प्रभूने जीवन दिलेलं आहे म्हणून आम्ही जगत आहोत. प्रभु ने हमें श्वास दिया है, इसलिए हम जीवित है. तो हमारा जीवन में रखता है. हालेलुया. तो आमचे पाय सरकू देत नाही. जर मी कठीण परिस्थितीमध्ये प्रभूशी जडून राहिलो तर तो मला पडू देणार नाही. म्हणजे कठीण परिस्थिती मला प्रभूच्या जवळ घेऊन जातात, जेणेकरून मी त्याच्यापासून सामर्थ्य प्राप्त करून घ्यावं आणि पडू नये. मग सामर्थ्य जास्त कुणाला असेल? आरामदायी जीवन आहे त्याला की दुःख आणि कष्टातनं जातो त्याला? त्याची कॅपॅसिटी जास्त आहे. हालेलुया. आपली कॅपॅसिटी वाढायला पाहिजे की कमी व्हायला पाहिजे? मग दुःख बरी की वाईट? कारण माझे सामर्थ्य जास्त असतं, कारण दुःखामध्ये मी प्रभूच्या अगदी जवळ असतो आणि त्याची ताकद असते माझा आनंद. प्रभूचा आनंद माझी ताकद. हालेलुया. बघा, सर्व गोष्टींवरती देवाचं सामर्थ्य आहे. देव सार्वभौम आहे. अशी कोणतीही गोष्ट आपल्या जीवनात होत नाही जी देवाला ठाऊक नाही. त्याला काही सरप्राईज नसतं ना. आपल्याला सगळ्या गोष्टी उद्याला काय होईल तर सरप्राईज असतं, पण देवाला काही सरप्राईज नाही. त्याला माहीत आहे होणार आहे, पण ते उद्याचा दिवस आम्हाला सामोरे जाण्यासाठी तो आज आम्हाला तयार करतो. हालेलुया. कारण हे देवा, तू आम्हाला पारखले आहे. देवानं पारखलं का आपल्याला? 3 गोष्टींमध्ये देव पारखेल. सत्ता, बाळक आपल्याला सांगतात सत्ता, खुर्ची, मान, संपत्ती, धन, वैभव आणि स्त्री किंवा वासना, देहाची वासना. 3 गोष्टींमध्ये आपली पारख होते की हा खराच माझ्या बरोबर चाललाय की मला नुसतं नावापुरती घेतलंय. देवाची वचनं आपल्याला पारखतील काय, ह्याच्या हृदयात काय चाललं आहे, याला नक्की काय पाहिजे. देहाची हाव, डोळ्याची हाव आणि संसाराचा अभिमान, ह्या 3 गोष्टींमध्ये देव आपल्याला पारखेल.
योसेफाला पारखली की नाही? पोटिफराची बायको त्याला मोह घालत होती की नाही? त्याने काय केलं? आणि त्याने केलं असतं तर, ते कृत्य केलं असतं तर काय झालं असतं? त्याला ती खुर्ची मिळाली नसती. मिळाली असती? नाही. शमशोनानं गमावलं ना. दलालाची मांडी त्याला बरी वाटली. जाऊ दे ना, कुठे ते केस आणि कुठं काय. अभी चाहिए बस, मुझे अभी दे दो, बाद में देखा जाएगा. एसाव आणि याकोब उदाहरणं आहेत ना, भिन्न उदाहरणं आहेत. एसावाचं आयुष्य बरं होतं, मस्त, पण त्याने देव जो देवानं जे दिलेलं ते तुच्छ मानलं. आणि याकोबानं तो जन्मसिद्ध हक्क तो मिळवायला झटला. कष्टातनं गेला की नाही याकोब? दुःखातनं गेला की नाही? लबानानं त्याला फसवलं की नाही? पण देवानं त्याला उंच केलं की नाही? भरभराट देऊन देवानं त्याला परत आणलं की नाही? आणलं. खूप उदाहरणं आहेत आणि तुलना करण्यासाठी दोन्ही उदाहरणं दिलेली आहेत आपल्याला देवानं. प्रभु ने हमारे पास सामने दोनों एग्जाम्पल रखी हुई है कि हम क्या चुनते हैं. हमें योसेफ जैसा बनना है कि शमशोन जैसा बनना है? हमें एसाव जैसा बनना है कि याकोब जैसा बनना है? हमें अब्राहम जैसा बनना है कि लोट जैसा बनना है? आहे ना, अब्राहमानं काय निवडलं? पाळवंट. लोटानं काय निवडलं? सदोम आणि गमोरा. मस्त. हालेलुया. वचन 10. देवा, तू आम्हाला पारखला आहे. रूपे गाळण्यात येते तसे तू आम्हाला गाळून पाहिले आहे. आपण म्हणू शकतो का? आज आपण म्हणू शकतो की प्रभू तू मला पारखलेला आहेस आणि मी नाही निघालेलो आहे. हालेलुया. पण इच्छा आहे माझी की प्रभू तू मला पारखावंस आणि मी नाही निघावं. हालेलुया. तू आम्हाला जाळ्यात आणले. कोणी? जसा मासा जाळ्यात पडल्यावरती कसा करतो? फडफड 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 ना, काहीच समजत नाही. आपल्याला जाळ्यात आणलं का देवानं कधी? की काहीच समजत नाही. कुछ समजता नहीं है क्या करना है. श्वास बंद हो गया है. कोणी केलं? देवाने आम्हाला जाळ्यात आणले, मनुष्याने नाही. मनुष्याचा देव वापर करतो, सैतानाचाही देव वापर करतो जाळं मांडण्यासाठी. पण त्यात पडावं की नाही हे माझ्या हातात आहे. हालेलुया. तू आमच्या कमरेवर भारी ओझे लादले. कोणी? किसने भारी बोझ डाला? देवानं. वाटतं का आपल्याला आज भरपूर प्रेशर आहे, स्ट्रेस आहे, एन्झायटी आहे? प्रभू सांगतो तो भार माझ्यावर टाक, तू नको घेऊस. आपण अवलंबून कोणावर राहतो? तू मनुष्यांना आमच्या डोक्यावरून स्वार होऊन जायला लावले. मनुष्य वाईट वागतात, आपल्याशी निंदा करतात, अपमान करतात, छळ करतात, वाईट टाकतात. कोण करतं तसं? प्रभू अलाव करतो की आपण कसे वागतो, माझ्या हृदयात काय चाललं आहे, मी ॲक्ट करतो की रिॲक्ट करतो की रिस्पॉन्ड करतो ना. आपण सर्वच चुकतो, पण वाढायचं. आम्ही अग्नीतून आणि पाण्यातून चालून गेलो. दुःखाचा मार्ग होता, कष्टाचा मार्ग होता, सोपा नाही, कष्टाचा आहे. परंतु तू, कोणी? तू आम्हास बाहेर काढून समृद्धीत आणले. तू सगळं आम्हाला करून घेऊन गेलास, वाळवंटातनं आम्हाला नेलंस, दुःखातनं नेलंस,
लोकांनी आमच्यावर दगडफेक केली, आम्ही तुरुंगात गेलो, आम्ही जाळले गेलो, आम्ही हे पोळले गेलो, परंतु तू आम्हाला समृद्धीत आणलंस. योसेफही तेच म्हणाला की देवानं मला तुमच्या पुढे पाठवलं की नाही. योसेफानं माणसांना दोष दिला का त्याच्या भावांना, तू मला असं केलंय म्हणून आम्ही तुला तसं करू. तो त्याने देवाला सांगितलं, प्रभू तू पाठवलेला आहेस मला. रिझन त्याचे भाऊ झाले, पण करणारा देव होता, कारण देव पुढे पाहत होता. आपण शॉर्ट साइडेड असतो, आपल्याला इकडचंच दिसतं, इमिजिएट सोल्युशन ना. आपण इमिजिएट सोल्युशन पाहतो ना, की मी हे केलं तर असं होईल, पटकन पाहिजे, झोमॅटो पाहिजे. पण देव 5 वर्षानंतर पाहतो, देव 10 वर्षानंतर पाहतो की तुला मी कुठे पाहत आहे. आपण शॉर्ट साइटेड आहोत की लॉंग साइटेड आहोत. पुढचं पहा, आपण आपल्याला कुठे पाहतो 2 वर्षानंतर, 5 वर्षानंतर. हालेलुया. पाहायला शिकायचं. इस्रायलचे पास्टर आलेले, त्यांनी मस्त चांगली वचनं घेतली, डोळे उघडले की आपण कुठे आहोत. मग म्हणतं पुष्कळ अजून येऊ ना प्रभू रे, पुष्कळ अजून येऊ ना. हालेलुया. अनुवाद 8वा अध्याय. Deuteronomy chapter 8. वचन 11 से 18 तक हम पढ़ेंगे. पन्ना नंबर 226, व्यवस्था विवरण, उसका 8वां अध्याय, वचन 11 से 20 तक. इसलिए सावधान रहना, कहीं ऐसा न हो कि अपने परमेश्वर यहोवा को भूलकर जो जो आज्ञा, नियम और विधि में आज तुझे सुनाता हूँ उनको मानना छोड़ दे. ऐसा न हो कि जब तू खाकर तृप्त हो और अच्छे अच्छे घर बनाकर उनमें रहने लगे और तेरी गाय बैलों और भेड़ बकरियों को बढ़ती हो और तेरा सोना चांदी और तेरे सब प्रकार का धन बढ़ जाए, तब तेरे मन में अहंकार समा जाए और तू अपने परमेश्वर यहोवा को भूल जाए, तो तुझको दासत्व के घर अर्थात मिस्र देश से निकाल दिया जाएगा और उसे बेड़ और भयानक जंगल में से ले आए, जहाँ तेज विष वाले सर्प और बिच्छू है, और जल रहित सूखे देश में उसने तेरे लिए चकमक की चट्टान से जल निकाला और तुझे जंगल में मान्ना खिलाया, जिसे तुम्हारे पुरखा जानते भी न थे, इसलिए कि वह तुम्हें नम्र बनाए और तेरी परीक्षा करके अंत में तेरा भलाई करे. और कहीं ऐसा न हो कि तू सोचने लगे कि यह संपत्ति मेरे ही सामर्थ्य और मेरे ही मुझबल से प्राप्त हुई, परंतु तू अपने परमेश्वर यहोवा को स्मरण रखना, क्योंकि वही है जो तुझे संपत्ति प्राप्त करने की सामर्थ्य इसलिए देता है कि जो वाचा उसने तेरे पूर्वजों से शपथ खाकर बांधी थी उसको पूरा करे, जैसा आज प्रकट है. यदि तू अपने परमेश्वर यहोवा को. हालेलुया. काय लिहिलं इथे? सावध ऐस, नाहीतर यहोवा तुझा देव याच्या ज्या आज्ञा व जे विधी व जे नियम मी आज तुला आज्ञापितो ते न पाळल्याने तू त्याला विसरशील, तू प्रभूला विसरशील. कदाचित तू खाऊन तृप्त झाल्यावर व तू चांगली घरे बांधून त्यात वस्ती केल्यावर आणि तुझी खिल्लारे व तुझे कळप बहुतपट झाल्यावर व तुझे रुपे व तुझे सोने बहुतपट झाल्यावर, असे जे सर्व तुझे जे आहे ते बहुतपट झाल्यावर तुझे हृदय उन्मत्त होईल, गर्व येईल. मी म्हटलं की देव आपल्याला 3 गोष्टीमध्ये पारखतो. एक वासना, दुसरी म्हणजे संपत्ती, आणि तिसरं म्हणजे जीवनाची फुशारकी, जीवनाचा अभिमान की हे मी मिळवलं आहे. हालेलुया.
पण बघा, तुझे हृदय उन्मत्त होईल आणि यहोवा तुझा देव, ज्याने तुला मिस्र देशातून व दासांच्या घरातून बाहेर काढून आणले, त्याला तू विसरशील. आपलं मन कुठे लागेल? दानाकडे लागेल, देणाऱ्याकडे नाही. पहिलं होतं देणाऱ्याकडे, पण जेव्हा त्याने दिलं तेव्हा आपलं मन गेलं दानाकडे, देणारा तर बाजूला राहिला. तसं होऊ नये. तर ध्यानात ठेवावं की मला हे देणारा तूच आहेस. जे माझ्याजवळ आहे ते तुझं आहे, तू मला दिलेलं आहे. मला कसलाही गर्व नको, कसलाही अभिमान नको. वचन 15, त्याने तुला मोठ्या व भयंकर रानातून आगे साप व विंचू व पाणी नसलेल्या शुष्क भूमी यातून नेले. कुणी नेलं? ते असेच गेले का? कुणी नेलं त्यांना? देवानं नेलं. तांबडा समुद्र पार केल्यानंतर कनान देश, कादेश बर्नबा, ह्याची वाट किती दिवसाची होती? 11 दिवसाची. म्हणजे इस्रायली लोक त्या देशातून बाहेर पडले त्या दिवसापासून 11 दिवसांनी ते वचनाच्या भूमीत जाणार होते की नाही? किती वर्ष लागली? 40. देवाची इच्छा काय होती? किती दिवसात जावं? त्यांची इच्छा काय होती? कांदा लसूण खायला जावं. क्या चाहिए था? प्याज, सुकी मच्छी. लक्ष कुठे होतं? कुठे असायला पाहिजे होतं? हालेलुया. काय झालं? वेळ लागला. मग वेळ देव लावतो का आपण लावतो? वचन 16, जो मान्ना तुझ्या पूर्वजांना ठाऊक नव्हता तो त्याने रानात तुला खाऊ घातला. आकाशातून मान्ना पडायचा, पण त्या मान्नाचा त्यांना कंटाळा आला. 40 वर्ष ब्रेकफास्ट मान्ना, ब्रंच मान्ना, डिनर मान्ना, मान्ना एके मान्ना, मान्ना दुने मान्ना, मान्ना त्रिक मान्ना. आपल्याला दिलं तर चालेल? हालेलुया. कठीण आहे. हालेलुया. पुढे बघा काय लिहिलंय. जो मान्ना तुझ्या पूर्वजांना ठाऊक नव्हता तो त्याने रानात तुला खाऊ घातला, यासाठी की त्याने तुला नम्र करावे, की तू त्याच्यावरती अवलंबून राहावास. प्रभू, जे तू मला दिलं आहे मी आनंदी आहे. पण त्यांचं लक्ष कुठे होतं? ते मागे वळून पाहत होते, लोटाच्या बायकोसारखं ना. त्यांना मासे हवे होते. त्यांनी कुरकुर केली, मोशे विरुद्ध कुरकुर केली. काय तोच सकाळी माना, दुपारी काय तू सांगतोय? कुठे आम्हाला आणलं? इकडे मरायला आणलं? ते होतं ते बरं होतं ना. आम्हाला मटण तरी खायला मिळायचं. आम्ही वहाँ मटण मिळता था. हे अच्छा नाही आहे. वाटतं आपल्याला मी आधी होतो ते बरं होतं, बाप्तिस्मा घेतलात ना, काय हे रोज रोज तेच तेच, हे नाही करायचं ते नाही करायचं, इकडे नाही जायचं तिकडे नाही जायचं, असं नाही करायचं तसं नाही करायचं. येते मनात कधी? जाऊ? किती वेळ लागेल जायला? जे देवानं मला देऊ केलं आहे, जे 11 दिवसाचं आहे, त्याला मला 40 वर्ष लागतील. हालेलुया. यासाठी की त्याने तुला नम्र करावे आणि यासाठी की तुझ्या परिणामी तुझे बरे करायला त्याने तुझी प्रचिती पाहावी. देव प्रचिती पारख का करतो? माझ्या बरं करण्यासाठी. लक्षात ठेवा, कधी विसरू नका. बोलिए मत कि जब प्रभु हमें परखता है वो मेरे अच्छे के लिए है. प्रभु तुझे जैसा अच्छा लगे परखो. चलेगा? चलेगा कि नहीं चलेगा?
प्रभूचा माणूस असेल तर सांगेल, पारख, जे काय करायचं ते कर, मी तुला सोडणार नाही. हालेलुया. वचन 17, आणि कदाचित काय पारख होईल बघा. आपली पारख कशी होते? हृदयामध्ये, आपल्या विचारांमध्ये देव आपल्याला पारखतो की याच्या मनात काय चाललंय. आपण बाहेरून व्यवस्थित असू किंवा दाखवू, पण आपल्या मनात काय आहे ते देव पारखतो. कदाचित तू आपल्या हृदयात म्हणशील. कुठे म्हणशील? तोंडानं म्हणशील की हृदयात म्हणशील? कहाँ बोलते हैं हम? हृदय में. हमारे विचार हृदय में रहते हैं. जो प्रभु देखता है, जो प्रभु सुनता है कि इसमें, इसके हृदय में क्या चल रहा है, इसको क्या चाहिए, इसे मैं चाहिए या दुनिया चाहिए. काय म्हणशील? की माझ्या शक्तीने. कोणी दिलेलं? कोणी? देवानं. आपण काय म्हणतो? मी इंजिनियर आहे, मी मिळवलं आहे, मी हे केलं आहे, मी एवढं शिकलो आहे, हां, माझ्या बाप जाताना एवढं ठेवलं आहे, हे माझं आहे. हां, नाही. हालेलुया. माझ्या शक्तीने, माझ्या हाताच्या बळाने मी काम केलं म्हणून मला हे मिळालं. हालेलुया. बघा आपलं हृदय. आपण देवाला महिमा देतो का? की प्रभू तू मला करू दिलंस म्हणून मी केलं, तू मला ज्ञान दिलंस म्हणून मी शिकलो, तू मला शक्ती दिलीस, रोज उठवलंस म्हणून मी कामाला जाऊ शकलो, प्रभू तू मला दिलंस म्हणून मी पगार घेऊ शकलो, तू पगार देतोस म्हणून मी पगार घेतो, तू दिलंस म्हणून मी घेतलं. की माझ्या हाताने व बळाने मी ही संपत्ती माझ्यासाठी मिळवली आहे. देव कुठे आहे मग? बघा, माझ्या शक्तीने, माझ्या हाताच्या बळाने ही संपत्ती माझ्यासाठी मिळवलेली आहे. काय आलं? मी आला. देव कुठे आहे? प्रभु कहाँ है? दी किसने? प्रभु ने. हे प्रभु कहाँ परखता है? मेरे दिल में कि ये क्या सोचता है, मेरा बंदा क्या सोच रहा है. प्रभु परखता है. वचन 18, तर यहोवा तुझा देव याची तू आठवण ठेव, त्याला विसरू नकोस, कारण संपत्ती मिळवायला तुला शक्ती देणारा तोच आहे. ध्यानात ठेवायचं. प्रभु जो मी आहे ते तुझ्या कृपेमुळे आहे. जो मुझे मिला है वो तेरी दया से मिला है. जो मैं जीवित हूँ वो तेरे लिए हूँ. तूने मुझे रखा है, मेरा कुछ नहीं है. अशासाठी की त्याने आपला जो करार तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहून केला तो त्याने आजच्या प्रमाणे स्थापावा. देवानं अब्राहमाशी करार केला की मी तुला आशीर्वादित करीन आणि तुझ्याद्वारे राष्ट्रे आशीर्वादित होतील. त्या राष्ट्रांमध्ये आपण आलो. हॅलो, कुणामुळे? अब्राहमामुळे आपण आशीर्वादित झालो. कारण अब्राहमामधून येशू आला आणि येशूमध्ये आपण आशीर्वादित झालो. हालेलुया. देवानं अब्राहमाशी करार केलेला विसरायचं नाही की मी माझ्या शक्तीनं, माझ्या ह्याच्यानं मिळवलं नाही. प्रभू तू माझ्या पूर्वजांशी जो करार केला तो माझ्याजवळ आला. देवानं अब्राहमाला पारखलेलं. का झालो आपण आशीर्वादित? येशू कसा आला? कोणत्या पिढीतून आला? कोणत्या वंशातून आला? कौन से वंश से आया यीशु मसीह? अब्राहम के. यहूदा. लेकिन यहूदा कहाँ से आया? वो कहाँ जा रहे हैं? अब्राहम के पास ना. शुरुआत कहाँ से हुई? अब्राहम से. अब्राहमाला देवानं पारखलेलं. जेनेसिस 22, प्रारंभ 22, जेनेसिस 22
वचन 1 से 2 तक हम पढ़ेंगे। पन्ना नंबर 24 उत्पत्ति उसका 22वां अध्याय वचन 1 से 2 तक। इन बातों के पश्चात ऐसा हुआ कि परमेश्वर ने अब्राहम से यह कहकर उसकी परीक्षा की, हे अब्राहम। उसने कहा, देख मैं यहाँ हूँ। उसने कहा, अपने पुत्र को अर्थात अपने एकलौते पुत्र इसहाक को जिससे तू प्रेम रखता है संग लेकर मोरिया देश में चला जा और वहाँ उसको एक पहाड़ के ऊपर जो मैं तुझे बताऊंगा होम बलि करके चढ़ा। या गोष्टीनंतर असे झाले की देवाने अब्राहमाला पारखले। देव आपल्या माणसाला पारखतो की नाही, त्याच्या हृदयात काय चाललेलं आहे। हालेलुया। आणि त्याला म्हटले, हे अब्राहमा, आणि तो म्हणाला, मी येथे आहे। आणि देवानं अब्राहमाला म्हटलं, आता तू आपला मुलगा, आपला एकुलता एक मुलगा ज्याच्यावर तू प्रीती करतोस तो इसहाक याला घेऊन मोरिया देशात जा आणि तिथल्या डोंगरामधल्या एक डोंगर मी तुला सांगेन त्यावर त्याचे होमार्पण म्हणून अर्पण कर। अब्राहमाला सर्वात प्रिय काय होतं? इसहाक। किती वर्षांनी झालेला? 20 वर्षांनी। आपल्याला सर्वात काय प्रिय आहे? देव ते मागतो। हालेलुया। काय मागतो देव? आपल्याला जी सर्वात गोष्ट प्रिय आहे, जी देवाने आपल्याला दिलेली आहे पण ती आपण प्रिय करून ठेवलेली आहे, तीच देव मागतो। कारण देवाला ती गोष्ट त्याच्या आणि आपल्यामध्ये आलेली आवडत नाही। काय? इसहाकाला कोणी दिलेलं? देवानं दिलं ना। मग इसहाक अब्राहम आणि देवाच्या मध्ये आला। अब्राहम देवाची वचनं ऐकत नव्हता इतकी वर्ष। इसहाक झाल्यापासून तो देवाची वचनं ऐकत नव्हता, देवाची वाणी तो ऐकत नव्हता। त्याचं लक्ष इसहाकाकडे जडलेलं, ज्याने दिलेलं तो बाजूलाच राहिलेला। इसहाक जिसने दिया था वो परमेश्वर, वो बाजू में ही था, लेकिन अब्राहम उसका सुन नहीं रहा था। लेकिन प्रभु ने उसको परखा कि इसका दिल कहाँ है। जो उसके और मेरे बीच में है वो मैं मांगूंगा, मैं उसको परखूंगा कि ये देता है कि नहीं देता है। हालेलुया। आपल्याला काय प्रिय आहे? खूप गोष्टी असतात प्रिय। देहाची हाव, डोळ्याची हाव, संसाराचा अभिमान। देव सांगेल माझ्यासाठी दे, बाजूला कर, यज्ञ कर, यज्ञ कर। करू कि नहीं? आज राहू दे उद्याला। आज मजा लेने दो, मुझे वो सूप चाहिए जो सा एसाव ने सूप खाला ना, वो चाउम्याओ मनचाहा सूप खाया ना उसने। कौन देखेगा वो बर्थ राइट एंड ऑल। जाने दो ना, अभी मुझे भूख मेरी निपटानी है बस। हालेलुया। वचन 12, 11 आणि 12 आपण वाचू। प्रारंभ 22वां अध्याय 11 आणि 12। जेनेसिस चैप्टर 22 वर्स 11 एंड 12। उसी अध्याय में वचन 11 और 12। तब यहोवा के दूत ने स्वर्ग से उसको पुकार से कहा, हे अब्राहम, हे अब्राहम। उसने कहा, देख मैं यहाँ हूँ। उसने कहा, उस लड़के पर हाथ मत बढ़ा और उसने कुछ कर, क्योंकि तूने मुझे से जो अपने पुत्र वरन अपने एकलौते पुत्र को भी नहीं रख छोड़ा, इससे अब जान गया कि तू परमेश्वर का भय मानता है। हालेलुया। अब्राहमाला पारखलं, अब्राहम उत्तीर्ण झाला, त्याचे आशीर्वाद आपल्याला आले। मग आपण अब्राहमाची लेकरं ना, सारेची लेकरं ना, मग आपण त्याच्यासारखं करायचं नाही। आपला ग्रेट ग्रँडफादर कोण आहे? अब्राहम की आपले जे आहेत ते मोठे बाबा पणजोबा, खापर पणजोबा?
नाही, तो वंश तुटला. तुम्ही ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती आहात. जुनं ते होऊन गेलं, नवीन झालं आहे. तुम्ही अब्राहमाची संतान आहात. त्याच्यामुळे आपण आशीर्वादित आहोत. मग ते गुण आपल्याला नको? अब्राहमाचे गुण नको? आशीर्वाद पाहिजेत, गुण नको. अब्राहमाचे आशीर्वाद पाहिजेत. धन दौलत, पोरं बाळं, नोकरी चाकरी, सोनं दौलत, घर दार, शेतं गाडी बंगला सगळं पाहिजे. पण मला गुण नको. नाही, अब्राहमाचे गुण घ्या. अब्राहमाचे गुण की देवासाठी त्याने काही प्रिय मानलं नाही. हालेलुया. तेव्हा यहोवाचा दूत आकाशातून त्याला हाक मारून म्हणाला, अब्राहमा, अब्राहमा. आणि तो म्हणाला, मी येथे आहे. मग तो बोलला, तू मुलावर आपला हात टाकू नको. तू त्याला काहीच करू नको, कारण आता मला समजले आहे. आता मी तुला ओळखतो. काय देव म्हणतो अब्राहमाला? आता मी तुला ओळखतो. आपण प्रभूला ओळखतो ना? ओळखतो की नाही? हम प्रभु को जानते हैं ना, पहचानते हैं ना? प्रभु हमें पहचानता है. हाँ, कैसे पहचानेगा? वो हमें परखेगा, तब हमें पहचानेगा. अब्राहम को उसने परखा, तब उसने कहा, मैं तुम्हें जानता हूँ कि तू मुझसे प्यार करता है. सब चीज़ों से ज़्यादा तू मुझसे प्यार करता है. परीक्षा झाली नाही तर समजेल का देवाला की आपण त्याला प्रेम करतो की नाही त्याच्यावर? हालेलुया. त्या दिवशी पुष्कळ येतील, म्हणतील, मी तुझ्या नावाने हे केलं, मी तुझ्या नावाने ते केलं. प्रभू काय सांगेल? हो, अन्याय करणाऱ्यांनो, तुम्ही माझ्यापासून दूर जा. मी तुला ओळखत नाही. का? कारण जे मी तुझ्याजवळ मागितलं ते तू मला दिलं नाहीस. माझ्या आणि तुझ्यामध्ये खूप मोठी दरी होती. चमत्कार मी करत होतो, लोकांना बरं मी करत होतो, माझ्या नावामुळे ते होत होतं. तू करत नव्हतास. कोण करत होतं बरं? येशू. त्याच्या नावामुळे बरे होत होते. पण ज्याच्या मधून ते बरे होत होते तो त्याला देव ओळखत नव्हता. हालेलुया. का? कारण त्याचं हृदय प्रभूशी जडून नव्हतं. हालेलुया. इर्मया 17वा अध्याय 9 ते 10. पन्ना नंबर 909, इर्मया उसका 17वां अध्याय वचन 9 से 10 तक. मन तो सब वस्तुओं में अधिक धोखा देने वाला होता है, उसमें असाध्य रोग लाता है, उसका भेद कौन समझा सकता है. मैं यहोवा मन की खोजता और हृदय को जांचता हूँ, ताकि प्रत्येक जन उसकी चाल चलन के अनुसार अर्थात उसके कामों का फल दूँ. हृदय सर्वाहून अधिक कपटी आहे. वाईट विचार कुठे असतात? हृदयात. गर्व कुठे असतो? हृदयात. वासना कुठे असते? हृदयात. पाप कुठे सुरू होतं? कुठे सुरू होतं पाप? पाप शुरुआत कहाँ होता है? हृदय में. इसलिए लिखा है, हृदय सर्वाहून अधिक कपटी आहे आणि ते अतिशय नासके आहे. काय आहे हृदय? नासके. ते कोण जाणू शकतो? तुम्ही माझं हृदय जाणू शकता? नाही. मी तुमचं जाणू शकतो? पण जाणणार एक आहे, ज्यानं ते बनवलेलं आहे. सर्व जाणतो. प्रत्येकाला. कुणाला? प्रत्येकाला. पार्शालिटी नाही. देवाजवळ पक्षपात नाही.
त्याच्या आचरणाप्रमाणे, त्याच्या कर्माच्या फळाप्रमाणे परत देण्यासाठी, प्रतिफळ देण्यासाठी मी यहोवा हृदय शोधतो. हालेलुया. कृतीच्या आधी आपली प्रभू पारख करतो आपल्या हृदयामध्ये की हा कशासाठी करतोय. काय करतोय ते नंतर, पण हा कशासाठी करतोय. काय आपण देतो, देवासाठी देतो, दशमांश देतो ना. किती देतो की कसं देतो, कोणतं महत्वाचं आहे देवाला. कसं देतो. आनंदाने देणारा देवाला आवडतो. संतोषानं देणारा देवाला आवडतो. कंजूसपणानं केलेलं काम कंजूसपणानं कापणी करेल. उदारपणानं केलेलं उदारपणाची कापणी करेल. देवाजवळ पक्षपात नाही. हालेलुया. किती प्रार्थना करतो की कशी प्रार्थना करतो की कशासाठी करतो, किती प्रार्थना केलो त्याला महत्त्व नाही आहे. कशी करतोय, आपल्या आतल्या खोलीत करतोय का, आपल्या आतल्या खोलीत जातोय का, प्रभूला शोधतोय का की प्रभू मला तू हवा आहेस. मी यहोवा हृदय शोधतो, मी अंतर्याम पारखतो. हालेलुया, हालेलुया. दावीद, त्याला जेव्हा शमूएल अभिषेक करायला आला, दावीदाला अनेक भाऊ होते, पण दावीद त्याच्यामध्ये न गणलेला होता. दावीद के बहुत भाई थे, लेकिन दाऊद उसमें कम समझा गया था. बिना काम का, बिन कामाचा. त्याला त्याचा बापही काही मानत नव्हता. म्हणजे गेलेला आहे, त्याचं काय खरं नाही. हां, याचं काय खरं नाही. वाचूया आपण पहिला शमूएल 16वा अध्याय. फर्स्ट सैमुएल चैप्टर 16 6 से हम पढ़ेंगे, 6 से 10 तक. पहिला शमूएल 16वा अध्याय 6 ते 10. फर्स्ट सैमुएल चैप्टर 16 वर्स 6 to 10. पन्ना नंबर 348. पहला शमूएल उसका 16वां अध्याय वचन 6 से 10 तक. जब वे आए तब उसने एलियाब पर दृष्टि करके सोचा, निश्चय यह जो यहोवा के सामने है वही उसका अभिषिक्त होगा. परंतु यहोवा ने शमूएल से कहा, न तो उसके रूप पर दृष्टि कर और न उसके कद की ऊंचाई पर, क्योंकि मैंने उसे अयोग्य जाना है. क्योंकि यहोवा का देखना मनुष्य का सा नहीं है. मनुष्य तो बाहर का रूप देखता है, परंतु यहोवा की दृष्टि मन पर रहती है. तब यिशै ने अबीनादाब को बुलाकर शमूएल के सामने भेजा और उससे कहा, यहोवा ने इसको भी चुना, इसको भी नहीं चुना. फिर यिशै ने शम्मा को सामने भेजा और उससे कहा, यहोवा ने इसको भी नहीं चुना. इस प्रकार यिशै ने अपने 7 पुत्रों को शमूएल के सामने भेजा और शमूएल यिशै से कहता है, यहोवा ने इन्हें नहीं चुना. हालेलुया. मग असे झाले की ते आल्यावर त्याने एलियाबाला पाहून म्हटले, खचित यहोवाचा अभिषिक्त त्याच्या समोर आहे. एलियाब कसा होता? देखणा होता, उंच होता, गोरा गोमटा होता, मस्त हँडसम बॉडी बिल्डर. हालेलुया. और एलियाब कसा होता? माणसांच्या दृष्टीने उत्तम होता, राजा बनण्यासारखा. खचित यहोवाचा अभिषिक्त त्याच्या समोर आहे. परंतु यहोवाने शमूएलाला म्हटले, त्याच्या चेहऱ्याकडे व त्याच्या देहाच्या उंचीकडे पाहू नकोस. तू त्याला बाह्य दृष्टिकोनातनं पाहू नकोस. जग जसं बघते राजाला तसं तू पाहू नकोस. तू त्याच्यामध्ये राजा शोधू नकोस, कारण मी त्याला नाकारले आहे.
अरे बापरे. जेव्हा प्रभू दाविदाला पारखत होता रानामध्ये, तेव्हा तो अलियाबाला पारखत नव्हता का? दाविदाच्या भावांना पारखत नव्हता का? त्यांची पण कॅपॅसिटी होती की नाही राजा बनण्याची? जर दाविदाच्या वंशातून प्रभू येशू आला तर अलियाबाच्या नसता का आला? पण घोडं कुठे अडलं? घोडं रानात अडलं. आपल्या डेली जीवनामध्ये प्रभू आपल्याला पारखतो. असं नका समजू की प्रभू मला निवडेल, अचानक निवडेल, मी कसंही गाफील राहिलो तरी मला निवडेल, मला उंच करील. प्रभू पारखेल, रोज पारखतो. आपले डिसिजन पारखतो, आपले निर्णय पारखतो की मी कोणता निर्णय घेतो रोज. त्या निर्णयावरून मला प्रभू एक दिवस सांगेल मी तुला निवडलेला आहे. हालेलुया. कारण जसे मनुष्य पाहतो तसे यहोवा पाहत नाही. कारण मनुष्य बाहेरील रूपाकडे पाहतो, परंतु यहोवा हृदय पाहतो. तुझ्या हृदयात काय चाललेलं आहे? मग इशायाने अभिनादाबाला बोलवून त्याला शमूएला पुढे चालवले. परंतु त्याने म्हटले, यालाही मी यहोवाने निवडलेले नाही. त्यालाही देव पारखत होता. त्याचे 7 भाऊ होते ना, असं लिहिलं वचन 10 मध्ये. इशायाने आपल्या 7 मुलांना शमूएला पुढे चालवले. किती पोरं होती इशायाची? हां, किती? इकडे 7 लिहिलंय. तो नव्हता, तो बिनकामाचा होता, तो ह्याच्यात गणलेला नव्हता. कारण त्याचं हृदय प्रभू बरोबर होतं. देव आपल्याला, लोक आपल्याला गणणार नाहीत, बिनकामाचे समजतील, परंतु हृदय प्रभूकडे असेल तर मी प्रभूच्या कामाचा आहे. हालेलुया. लोक आपल्याला नाही निवडणार. मी पंतप्रधान होणार का? राजा होईल का मी? प्रभूने मला राजा केलेला आहे आणि तो राजांचा राजा आहे. प्रभूने आपल्याला राजे बनवलं आहे, तो राजांचा राजा आहे. मला राजासारखंच राहिलं पाहिजे. हालेलुया. मग बघा 11 ते 13 मध्ये, 13 पर्यंत आपण वाचू. उसी अध्याय में 11 से 13 तक. तब शमूएल ने यिशै से कहा, क्या सब लड़के आ गए? वह बोला, नहीं, छोटा तो रह गया और वह भेड़ बकरियों को चरा रहा है. शमूएल ने यिशै से कहा, उसे बुलाओ, भेज, क्योंकि जब तक वह यहाँ न आए तब तक हम खाने को न बैठेंगे. तब वह उसे बुलाकर भीतर से आया. उसके तो लाली झलकती थी और उसकी आंखें सुंदर और उसका रूप सुडौल था. तब यहोवा ने कहा, उठकर इसका अभिषेक कर, यही है. हालेलुया. तेव्हा शमूएलाने इशायाला म्हटले, तुझे सर्व मुलगे इथे आहेत काय? इशायाला डाऊट आला. इशायाला काहीतरी खटकलं. अरे, मला देवाने इकडे पाठवलेलं आहे, हे सगळे मुलगे आले, त्याच्यामध्ये देवाने मला कोणालाच अभिषेक करायला सांगितलं नाही. ऐसा कैसा हो सकता है? क्या प्रभु झूठ बोल रहा है? इसलिए उसने इशाया को पूछा कि तेरे यही बच्चे हैं? तब इशाया को ध्यान आया कि मेरा 8वां भी है, पता नहीं किधर है. वो है नहीं है, कुछ फर्क नहीं पड़ता है. पण तुम्हाला फरक नाही पडला, तुला नाही फरक पडला, पण देवाला फरक पडलेला ना. देवाला तोच हवा होता. देव म्हणाला, त्याच्याविषयी मला मनासारखा राजा मिळाला आहे आणि माझी सर्व इच्छा तो पूर्ण करील. हालेलुया. तो रानात होता, कष्टात होता, दुःखात होता, सिंहाशी झगडत होता, अस्वलांशी झगडत होता, आपली मेंढरं राखत होता, देवाला स्तोत्र गात होता, देवाशी एक झालेला. हालेलुया. मग तो म्हणाला, अजून धाकटा राहिलेला आहे आणि पहा, तो मेंढरे राखीत आहे. तो काय राज्य करणार? त्याला काय अभिषेक पाहिजे? तो मेंढरे राखतोय. त्याला काय दुसरं येतं? तर मेंढरे राखण्याचं काम करतो. तो सकाळी घेऊन जातो, फिरवतो संध्याकाळपर्यंत आणि आणतो संध्याकाळी घरी, बस. आणि येऊन खातो आणि झोपतो. पण त्यांना माहीत नव्हतं की दावीद तिथे काय करत आहे.
हालेलुया. दावीद तिथे देवाशी जळून होता. मेंढरं राखताना तो देवाशी बोलत होता, देवाला गाणी गात होता. जे काम आपल्याला देवानं दिलेलं आहे ना, ते आनंदानं करायचं. कोणी पाहो अथवा न पाहो, माझा देव पाहत आहे. हालेलुया. कोणतंही काम कमी नाही. तुम्ही भांडी घासता, कपडे धुता, तुम्ही स्वयंपाक करता, तुम्ही कामाला जाता, तुम्ही काहीही करता, जे काही करता ते देव मला पाहत आहे, देव मला करण्यासाठी शक्ती देत आहे, या भावनेनं करा. देव आपल्याला उंच करेल. हालेलुया. तेव्हा शमूएल इशायाला म्हणाला, त्याला बोलवून आण, कारण तो येथे येईपर्यंत आपण जेवायलाच बसणार नाही. हालेलुया. देवाचा सेवक कितीही छोटा असला, पण तो देवाचा मुलगा असला तरी त्याच्यासाठी वाट पाहिल. मी वाट पाहीन, कारण तो देवाचा राजा आहे, निवडलेला आहे. हालेलुया. मग त्याने त्याला बोलावून आणले. तो तर तांबूस सुंदर चेहऱ्याचा व सुस्वरूप होता. तेव्हा यहोवाने त्याच्या भावांच्या मध्ये त्याला अभिषेक केला. हालेलुया. शमूएलाने तेल भरलेले शिंग घेऊन त्याच्या भावांच्या मध्ये त्याला अभिषेक केला. देव त्याला काय म्हटला? उठून याला अभिषेक कर, कारण तो हाच आहे. देवाने कुणाला निवडलं? दावीदाला. शौल होता ना राजा? शौल होता की नाही राजा त्यावेळेला? पण शौलाला देवानं नाकारलेलं. दावीदाला राज्य अभिषेक केल्याबरोबर मिळालं का? कित्येक वर्ष त्याला त्रास सहन करावा लागला. मग त्याने तो अभिषेक नाकारला असता तर, तो विसरला असता तर, की मला शमूएलाने अभिषेक केलेला आहे, विसरला असता तर राजा झाला असता? त्याचं लक्ष कुठे होतं दावीदाचं? मला अभिषेक केलेला आहे, देव माझ्या संगती आहे. आता जरी ही परिस्थिती गंभीर असली, संकटाची असली, शौल माझ्या मागे लागलेला असला, मला दोऱ्यांनी वेढलेलं असलं, मला संकटांनी घेरलेलं असलं, तरी प्रभूने मला जे वचन दिलेलं आहे ते तो पूर्ण करण्यास समर्थ आहे. मी वाट पाहीन, मी कष्टातून जाईन, मी दुःखातून जाईन. शौल त्याच्या मागे लागला त्याला मारायला. त्याने काय केलेलं? शौलाचं अंतःकरण प्रभू पारखत होता. बघा शौलाबद्दल काय लिहिलंय वचन 22, 15वा अध्याय वचन 22. शौलाला देवानं का नाकारलेलं? कारण शौलाने देवाचं वचन, देवाची आज्ञा अवमानली. पन्ना नंबर 347, पहला शमूएल उसका 15वां अध्याय वचन 22. शमूएल ने कहा, क्या यहोवा होम बलियों और मेल बलियों से उतना प्रसन्न होता है जितना कि अपनी बात के मान जाने से प्रसन्न होता है? सुन, मानना तो बलि चढ़ाने से और कान लगाना मेढ़ों की चर्बी से उत्तम है. हालेलुया. बघा शमूएल म्हणाला, यहोवाला आपले वचन मानण्याने जितका संतोष होतो तितका संतोष यहोवाला होमार्पणाने व यज्ञानी होईल काय? देवाला आनंद कधी होतो? जेव्हा त्याचं वचन आपल्याला पारखतं आणि आपण कसोटी सुतरतो, की आपण वचनावरती भरोसा ठेवतो. प्रभू तू दिलेली आज्ञा, तू दिलेलं वचन मी पाळीन. हे सर्व यज्ञार्पणापेक्षा उत्तम आहे. जर आपण आज्ञा मानत नसलो आणि आपण सगळं दानार्पण घेऊन आलो तर चालेल का? चालेल? हे वचन सांगतं नाही चालणार, अमान्य आहे. कारण मी तुला नाकारलेलं आहे. मग तुला नाकारलेलं आहे तर ते जे तू देशील ते मी नाकारलेलं आहे. यहोवाने आबेलाला व त्याच्या अर्पणाला मान्य केले आणि काईनाला व त्याच्या अर्पणाला मान्य केले नाही. दोघांनी अर्पण आणली, पण कशी आणली? पहिलं अर्पण कोणाला देवानं मान्य केलं? आबेलाला. आणि तो देवासंगती चालत होता. हालेलुया. आपण काय देतो देवाला म्हणून देव खुश होतो असं नाही हो. देव आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला पारखतो की मी याच्याबरोबर आनंदी आहे का, हा माझ्याबरोबर आनंदी आहे का. जर मी देवाबरोबर आनंदी असेल तर देव माझ्याबरोबर आनंदी असेल की नाही.
देवाबरोबर राहणं मला आवडत नसेल तर मला देवाला मी आवडेल का? नाहीच नाही. मी काय देतो यापेक्षा मी स्वतःला दिलेला आहे का? प्रभूला मी स्वतःला दिलेला आहे का? माझं तन, माझं धन, माझं मन. हालेलुया. परीक्षा होणार. चालेल का? की नको मी आहे ते बरं आहे, डोंट टच मी. हा, डोंट टच मी. स्तोत्रसंहिता 66 वचन 18. Psalm 66 verse 18. पन्ना नंबर 700 भजन संहिता उसका 66वां अध्याय वचन 18. यदि मन में अनर्थ की बात सोचता तो प्रभु मेरी न सुनता. जर मी आपल्या हृदयात पाप प्रिय मानले तर प्रभू ऐकणार नाही. काय लिहिलंय? जर मी आपल्या हृदयात पाप, देहाची हाव, डोळ्याची हाव, संसाराचे अभिमान प्रिय मानलं तर मी प्रभूला आवडणार नाही, देव माझा ऐकणार नाही. हालेलुया. सगळ्यांना वाटतं देवानं माझं ऐकावं, मी प्रार्थना केली देवानं मला उत्तर द्यावं, पण देवानं जी कंडिशन दिली आहे ती आपल्याला नको. आपण आपल्याच कामामध्ये गुंतून जातो, आपल्याच विचारांमध्ये मग्न असतो आणि मग वाटलं तर मग प्रार्थना करतो, देवा मला हे कर, देवा मला हे दे, देवा मला ते दे, देवा असं कर, देवा ते कसं कर. पण हे वचन सांगतं की जर मी आपल्या हृदयामध्ये पाप प्रिय मानले, वाईट विचार प्रिय मानले, आवडत असतील मला, तर देव माझं ऐकणार नाही. प्रभू येशूची परीक्षा झाली. देव असून पाप त्याने काही जाणलं नाही तरीही त्याची परीक्षा झाली. मग आपण कोण? आपण श्रेष्ठ का? तो पापविरहित होता, तो पारखलेला होता, त्याची परीक्षा झाली. आपली होणार ना? 3 गोष्टीमध्ये होणार: देहाची हाव, डोळ्याची हाव आणि संसाराचा अभिमान. देव आपल्याला पारखेल की हा काय निवडतो, मला घेतो की देहाची हाव घेतो, वासना, मला घेतो की डोळ्यांची हाव घेतो, लोभ. डोळ्याची हाव म्हणजे बघितलं की मला पाहिजे, ते घर बरं दिसलं, अरे माझं असतं तर, ती गाडी बरी दिसली माझी असती तर, वो सोना अच्छा दिखा है उसके पास कितना अच्छा बड़ा 5 तोले का सोने का हार है, मेरा होता तो. ही सगळी डोळ्याची हाव. आणि संसाराचा अभिमान, अरे मैं ना, मैं. नबुकदनेझर राजा काय म्हणाला? खुशारकी संसाराची काय होती? नबुकदनेझर राजा. चलो पढ़िए दानिएल 4था अध्याय. दानिएल 4था अध्याय 28 से 30 तक हम पढ़ेंगे. पन्ना नंबर 1037 दानियल उसका 4था अध्याय वचन 28 से 30 तक. यह सब कुछ नबूकदनेस्सर राजा पर घट गया. 12 महीने बीतने पर जब वह बेबीलोन के राजभवन से छत पर टहल रहा था तब वह कहने लगा, क्या यह बड़ा बेबीलोन नहीं है जिससे मैं ही अपने बल और सामर्थ्य में राजनिवास होने को और अपने प्रताप की बढ़ाई के लिए बसाया है. हे सर्व नबुकदनेझर राजावर आले. 12 महिने झाल्यानंतर तो बाबेलातल्या राजमंदिरावर चालत होता. कुठे चालत होता? गच्चीवर बघत होता मस्त. दावीद कुठे चालत होता?
गच्ची डेंजरस आहे, गच्चीवर जायचं नाही. आपल्या माडीवरच्या खोलीत जायला सांगितलं, गच्चीवर नाही. गच्ची डेंजरस आहे. राजा बोलला, तो म्हणाला, कुणाला म्हणाला? कोण होतं त्याच्याबरोबर? तो राजमंदिरावर चालत होता ना, गच्चीवर. राजा बोलला व म्हणाला, कुणाला? कोण होतं त्याच्याबरोबर? एकटाच होता तो, कोणच नव्हतं त्याच्याबरोबर. काय म्हणाला स्वतःला? जे मी आपल्या राजनिवासाकरिता. काय तर बघितलं त्याने सगळं मस्त. हे जे मी आपल्या कोण होता राजा? माझ्या निवासाकरिता, मला राहण्यासाठी आणि आपल्या महिमाच्या वैभवासाठी. बापरे बाप, काय शब्द आहे! महिम्याच्या वैभवासाठी, म्हणजे डबल ग्लोरी. मी माझ्या महिम्यासाठी, माझ्या नावासाठी आपण आपले नाव करू. आपल्या बळाच्या सामर्थ्याने. कुणी बांधलं? माझ्याकडे एवढी ताकद, पैसा आहे, धनसंपत्ती आहे, मी माझ्या बळाने बांधलं. ते मोठे बाबेल आहे की नाही? हेच की नाही? बाबेल काय असते? मी माझ्या बळाने, माझ्यासाठी. आपण पहिलं अनुवादामध्ये काय वाचलं? तू म्हणशील, आपल्या हृदयात म्हणशील, मी माझ्या बळाने, माझ्यासाठी सगळं मिळवलेलं आहे. बाबेल काय? बाबेल कशी आहे नगरी? हीच ती नगरी बाबेल. मी माझ्या बळाने, माझ्यासाठी. सावधान. यरुशलेम काय म्हणतं? बाबेल आणि यरुशलेम ना, दोन आहेत ना. यरुशलेम काय म्हणतं? तू तुझ्या बळानं, तुझ्यासाठी, ख्रिस्ताकडून ख्रिस्तासाठी सगळं काही. बाबेल काय म्हणतं? मी माझ्या बळानं, माझ्यासाठी. एन्जॉय युअर लाईफ. वचन 31. हे वचन राजाच्या मुखात असताच एक वाणी आकाशातून येऊन बोलली, हे नबुकदनेझर राजा, तुला हे सांगण्यात आले आहे की तुझ्यापासून राज्य निघून गेले आहे. कोणाला बोललेला राजा हा? कौन होता त्याच्याबरोबर? कौन था उसके साथ जब वो गच्ची पे घूम रहा था? वो ये बातें कर रहा था, वो खुद से बातें कर रहा था, खुद को इतना प्राउड फील कर रहा था. तो आकाश से वाणी आई, हे राज तुमसे निकाला गया है, हे तुझ्यापासून काढून घेतलेलं आहे. वचन 32. आणि तू मनुष्यांपासून घालविला जाशील आणि तुझी वस्ती रानातल्या पशुबरोबर होईल. तुला बैलाप्रमाणे गवत खायला लावण्यात येईल आणि मनुष्यांच्या राज्यात परात्पर प्रभुत्व करतो आणि ज्या कोणाला तो द्यायला इच्छितो त्याला तो देतो. आणि तू जाणशील तोपर्यंत 7 समय तुझ्यावरून निघून जातील. कोण देतो सगळं? काय लिहिलंय? मनुष्याच्या राज्यात परात्पर प्रभू यहोवा प्रभुत्व करतो, राज्य करतो. सगळी प्रभुत्व आणि अधिकार त्याचे आहेत. प्रभूशिवाय कोणता अधिकार नाही. त्याने अधिकार दिलेला आहे म्हणून अधिकारी आपल्यावर राज्य करतात. आणि ज्या कोणाला ते द्यायला तो इच्छितो त्याला तो ते देतो. आणि नबुकदनेझर राजाला पण कोणी दिलेलं? देवानं दिलेलं. पण त्याचं हृदय उन्मत्त होतं. त्यानं स्वतःला गौरव दिले. आपली परीक्षा होईल विचारांमध्ये की तू काय विचार करतोस. पाहिजे का आपल्याला नबुकदनेझरसारखं गवत चारा खायला? वचन 33. त्याच घटकेस ही गोष्ट नबुकदनेझराच्या प्रत्यास आली. मग तो मनुष्यापासून घालविला गेला
त्याचे केस गरुडांच्या पिसासारखे व त्याची नखे पक्ष्यांच्या नखासारखी वाढली, तोपर्यंत त्याने बैलाप्रमाणे गवत खाल्ले आणि त्याचे शरीर आकाशातल्या दहीवराने भिजत होते. काय कंडिशन आली. राजाचा रंक आणि रंगाचा राजा करणं देवाला माहीत आहे. दाविदाला उंच करणं आणि शौलाला नम्र करणं देवाला माहीत आहे. सगळं इकडे आहे. हालेलुया. कारण दावीद म्हणाला, यहोवा मला पारख. काय म्हणाला देवा? मला पारख. 139 स्तोत्र. उंच व्हायचं आहे आपल्याला. रोज प्रार्थना करायची, प्रभू माझी परीक्षा घे. ह्या 3 गोष्टीमध्ये मला उत्तीर्ण होऊ दे. मला कृपा दे की मी ह्या 3 गोष्टीमध्ये उत्तीर्ण होईल. देहाची हाव, डोळ्याची हाव आणि संसाराचा अभिमान मला उत्तीर्ण कर. मला तुझ्यावरती टेकून राहू दे. स्तोत्रसंहिता 139 वचन 23 आणि 24. Psalm 139 वर्स 23-24. पन्ना नंबर 758, भजन संहिता उसका 139वां अध्याय वचन 22 और 23 तक. हाँ, मैं उनसे पूर्ण भय रखता हूँ और उनको अपना शत्रु समझता हूँ. 139 23-24 स्तोत्र. ओके, यस यस. वचन 23. हे परमेश्वर, मुझे जांच कर जान ले, मुझे परख कर मेरी चिंताओं को जान ले और देख कि मुझ में कोई बुरी चाल की नहीं. हे देवा मला शोध. काय कर सांगायचं प्रभूला. आपले विचार फक्त प्रभू जाणतो आणि आपण प्रभूकडेच प्रार्थना करू शकतो की मला मध्ये शुद्ध कर. कारण मध्ये शुद्ध होण्यासाठी आपण स्वतः एवढे ताकदवान नाही. देवाचा आत्मा आणि देवाचं वचन आणि येशूचं रक्त ह्या 3 गोष्टी आपल्याला शुद्ध करतात. हमें क्या शुद्ध करता है? हमारे हृदय में जो गलतियां हैं, गलत विचार हैं, अशुद्धताएं हैं, उससे हमें कौन शुद्ध करता है? एक प्रभु यीशु मसीह का लहू, दूसरा पवित्र आत्मा और तीसरा प्रभु का वचन. ये तीनों चीज़ें हमें ध्यान में रखनी है. हे देवा मला शोध, माझे हृदय जाण, मला पारख. सांगू आपण प्रभूला, मला पारख. माझे मनोभाव जाण की मला काय पाहिजे नक्की. मी तुला का घेतलेलं आहे? मी तुझ्या मागे का चाललोय? मला काय पाहिजे? मला मान पाहिजे? मला संपत्ती पाहिजे? कशासाठी मी तुला घेतलेलं आहे? आणि माझ्यामध्ये कोणताही दुष्टतेचा मार्ग असला तर पहा. स्वतःचे हृदय कोण जाणतो? स्वतःचं हृदय कोणाला माहीत आहे? त्यासाठी आपल्याला प्रार्थना केलीच पाहिजे. हमें प्रार्थना करनी चाहिए कि प्रभु मुझे जान, मुझे परख. मेरे अंदर जो विचार चल रहे हैं, जो दुष्टताएं हैं, मुझे बोलो, मुझे कहो, क्योंकि मैं खुद को नहीं जानता. आणि सर्व काळच्या मार्गाने मला ने, मला तिथे पोहोचू दे. जिथे तू मला नेऊ पाहतोस तिथे मला पोहोचू दे. गळलो तर मध्ये सगळं काय होईल? व्यर्थतांची व्यर्थता, नाही का? याकोब 1 अध्याय. दोन ते 4. जेम्स चॅप्टर 1 2-4. पन्ना नंबर 320, याकूब का किताब उसका 4था अध्याय. 1 अध्याय. याकूब का 1 अध्याय 2 से 4. 1 अध्याय वचन 2 से 4 तक. हे मेरे भाइयों,
जब तुम नाना प्रकार की परीक्षाओं में पढ़ो तो उसको पूरे आनंद की बात समझो, यह जानकर कि तुम्हारे विश्वास के परखे जाने से धीरज उत्पन्न होता है। पर धीरज को अपना बुरा काम करने दो कि तुम पूरे और सिद्ध हो जाओ और तुम में किसी बात की घटी न रहे। हालेलुया. देवाची इच्छा आहे ना आपण पूर्ण व्हावं, उंच करावं देवानं आपल्याला, आपला प्रकाश इतरांना मिळावा. आहे ना देवाची इच्छा? आहे की नाही? की फक्त भौतिकदृष्ट्या माझी हद्द वाढावी की आत्मिकदृष्ट्या वाढावी? आत्मिकदृष्ट्या मी मध्ये बलवान व्हावं. माझ्या भावांनो, तुम्ही नाना प्रकारच्या परीक्षात असता. नाना प्रकारच्या म्हणजे वेगवेगळ्या. कुणावर कशी परीक्षा येईल ते सांगता येत नाही. आणि ज्या गोष्टी आपल्याला प्रिय आहेत ना, त्याच गोष्टीमध्ये आपली परीक्षा होते. माझी दारूबद्दल परीक्षा होईल का हो? सिगरेटबद्दल? सैतान माझ्या पुढे दारू घेऊन येईल का? हां, सिगरेट नाही, माझ्या मनातच नाही आहे. मग कोणती घेऊन येईल? जे माझ्या हृदयात चाललेलं आहे ते बरोबर येणार. येणार की नाही? ॲग्री आहात का? आपण कुठे फसतो हे सैतानाला माहीत आहे. ही नोज अस. त्याला बराच एक्सपिरियन्स आहे. कोणाला एक्सपिरियन्स जास्त आहे, आपल्याला की सैतानाला? हालेलुया. भावांनो, तुम्ही नाना प्रकारच्या परीक्षात असता तेव्हा ते सगळे आनंद माना. परीक्षा होत असताना काय करा? आनंद माना. म्हणजे प्रभू, त्याला सामोरे जा, प्रभूच्या बरोबर राहा. कारण तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षा ही सहनशीलता निर्माण करते. योसेफ सहनशील होता की नाही? त्याला पटकन मिळालं का? म्हणजे सहनशीलता होती की नाही त्याच्यात? थांबण्याची, मी वाट पाहीन पण घेईनच घेईन. जर माझी पारख झाली नाही, माझ्यावर संकट आली नाही, तर माझ्यामध्ये सहनशीलता निर्माण होत नाही. संकटाने धीर, धीराने शील आणि शीलाने आशा निर्माण होते आणि आशा लाजवत नाही. तुमच्या विश्वासाची परीक्षा ही सहनशीलता निर्माण करते. कारण विश्वास आपल्याला धरून ठेवायचा असतो, वाट पाहायची असते, पटकन मिळत नाही. तर सहनशीलतेला आपले काम पूर्ण करू द्या. सहनशीलता आपल्यामध्ये शील निर्माण करते, कॅरेक्टर निर्माण करते, ख्रिस्ताचं रूप निर्माण करते, संकटाला सामोरं जाण्याची शक्ती आपल्याला देते. यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता अगदी पूर्ण व्हावे. कोणती परीक्षा झेलण्यासाठी तुम्ही समर्थ असावे. तुम्ही पडू नये. काय बरोबर की नाही? चांगलं आहे ना? आरामाचं जीवन देईल का आपल्याला पूर्णता? नाही. कष्ट येतात, दुःख येतात, प्रत्येकाची वेगळी आहे कॅपॅसिटी. पण कॅपॅसिटी वाढवा ना. याबेतची प्रार्थना आपण करतो की नाही? मेरी टेरिटरी बढ़ा दे. तो ये प्रार्थना करो ना कि मेरी अंदर की टेरिटरी बढ़ा दे. माझी कॅपॅसिटी वाढव, सहन करण्याची कॅपॅसिटी वाढव, माझ्या कुकरची कॅपॅसिटी वाढव. 1 लिटर आहे, मला 2 लिटर बनव, मला 5 लिटर बनव. शिटी ना वाजली पाहिजे पटकन. हां, शेवटचं वचन घेऊ आणि आपण संपू. 1 कोरिन्थिकर 10वा अध्याय 12 आणि 13 आपण वाचू. 11 ते 13 आपण वाचू. पहिला कोरिन्थिकर 10वा अध्याय 11 ते 13. 1 Corinthians chapter 10 verse 11 to 13. पन्ना नंबर 236, करंथियों की पहली पत्री, उसका 10वां अध्याय, वचन 11 से 13 तक.
परंतु ये सब बातें जो उन पर पड़ी दृष्टांत की रीति पर थी, और वे हमारी चेतावनी के लिए जो जगत के अंतिम समय में रहते हैं लिखी गई है। इसलिए जो समझाता है मैं स्थिर हूँ, वो चौकस रहे कि कहीं गिर न पड़े। तुम किसी ऐसी परीक्षा में नहीं पड़े जो मनुष्य के सहने से बाहर है। परमेश्वर सच्चा है और वह तुम्हें सामर्थ्य से बाहर परीक्षा में न पड़ने देगा, वरना परीक्षा के साथ निकास भी करेगा कि तुम सह सको। तर या सर्व गोष्टी दाखले होण्यासाठी त्यांना घडल्या। ह्या सगळ्या आपण गोष्टी ऐकल्या, दाविदाच्या, शमशोनाच्या, याकोबाच्या, एसावाच्या, शौलाच्या, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, मोशेच्या आहेत की नाही? ह्या सगळ्या काय आहेत? दाखले आहेत, उदाहरणं आहेत की आपण कसं वागलं पाहिजे। त्या दाखल्या अशा घडल्या आणि ज्या आम्हावर युगांचा शेवट आलेला आहे। हे बायबल किती वर्षापूर्वी लिहिलेलं आहे? 2000 ना, बरोबर की नाही? तेव्हा जेव्हा पौल म्हणतो आमच्यावरती युगाचा शेवट आलेला आहे, मग आपल्यावर किती युगाचा शेवट आलेला असेल? 2000 वर्ष झाली म्हणजे आपण एकदम कुठे आहोत? टोकावर आहोत। सावध कुणाला जास्त राहायला पाहिजे होतं, पौलाला की आपल्याला? तेव्हा जग कसं होतं? बरं होतं की वाईट होतं? हां, त्यावेळेला जग कसं होतं? याच्यापेक्षा बरं होतं, होतं की नाही? आता भयंकर आहे। मग सावध कुणाला असायला पाहिजे? पौलाला की आपल्याला? त्या आमच्या बोधासाठी लिहिलेल्या आहेत, आम्हाला बोध मिळावा, आम्ही तयार असावं, आम्ही सावध व्हावं म्हणून लिहिलेल्या आहेत। म्हणून ज्याला असे वाटते की आपण उभे आहो त्याने पडू नये म्हणून सांभाळावे। आज आपण उभे आहोत, पण उद्या परीक्षा आल्यावरती मला सांभाळायचं आहे। परीक्षा होणारच आहे, पण मला प्रभूवरती टेकून राहायचं आहे आणि त्याच्याशिवाय मला काहीच करता येत नाही। जीवनात एकच अनुभव घ्यायचा आहे, एकच धडा शिकायचा आहे की मी तुझ्यामध्ये, तू माझ्यामध्ये, तुझ्यामध्ये असल्याशिवाय मला काहीच करता येत नाही। जोपर्यंत हा धडा आपण शिकत नाही, आपण ख्रिस्ताचे शिष्य होऊच शकत नाही। एक धडा शिकायचा, प्रभू तुझ्या विना मला काहीच करता येत नाही, मला तुझ्यावरती पूर्ण अवलंबून राहू दे। माझ्या सर्व गरजा, माझ्या आत्मिक गरजा, माझ्या भौतिक गरजा, माझ्या सर्व घराच्या गरजा, कुटुंब मंडळी, तुझ्याशिवाय मला काहीच करता येत नाही। वचन 13, मनुष्याची जी परीक्षा होत असते तिच्या वाचून निराळी परीक्षा तुम्हावर आली नाही। ख्रिस्तानं किती सोसलं, त्याची परीक्षा झाली, मरेपर्यंत वधस्तंभावरचं दुःख त्यानं भोगलं। त्याच्यापेक्षा आपली परीक्षा कमी आहे की जास्त आहे? कॅपॅसिटी कोणाची जास्त होती? ख्रिस्ताची। मग त्याची तो कॅपॅसिटी आपल्याला देणार नाही जर आपल्या बरोबर असेल तर? काय तो सांगतो माझ्याशिवाय तुम्हाला काहीच करवत नाही, पण त्याच्याबरोबर सर्व काही करण्यास तो समर्थ आहे की नाही? पौल म्हणतो जो मला सबळ करतो त्या ख्रिस्त येशूमध्ये मी सगळं काही करण्यास समर्थ आहे, सगळ्या गोष्टी झेलण्यास समर्थ आहे ख्रिस्तामध्ये। पण देव विश्वासू आहे, देव विश्वासू आहे की नाही? आपण अविश्वासी राहतो, पण देव विश्वासू आहे। तो त्याची वचनं पाळतो, तो म्हणतो हे होणारच आहे, हे होणारच आहे। तो तुमच्या शक्तीच्या पलीकडे तुमची परीक्षा होऊ देणार नाही। देवाला आपली कॅपॅसिटी माहीत आहे। आपण धूळच आहोत हे तो आठवतो, पण आपली कॅपॅसिटी वाढवावी असं त्याचा इच्छा आहे की नाही? आपण तसंच राहावं असं त्याला वाटतं का? पहिलीतला मुलगा पहिलीमध्ये 10 वर्ष राहिला, आपल्याला कसं वाटतं? काय
चालेल का आपल्याला? आपला मुलगा पहिलीमध्ये, 10 वर्ष पहिलीमध्ये, मस्त आहे, शिकतोय. दुसरीमध्ये 10 वर्ष, चाललंय, मस्त आहे, चालू दे. तिसरीमध्ये 10 वर्ष, तिसरी पास झाल्यावरती किती वर्षाचा झाला? करा हिशोब. किती आहे हिशोब? 35. हालेलुया. आपल्याबद्दलही तेच असतं. आपल्याला प्रभू उत्तीर्ण करू पाहतो परीक्षेनं, की माझा मुलगा उत्तीर्ण व्हावा. देहाची हाव, डोळ्याची हाव, संसाराचा अभिमान वरती जावा, वरती जावा, वरती जावा. देवानं मला उंच करावं. हालेलुया. तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील. तो सांगेल, मी तुझ्या बरोबर आहे, भिवू नकोस, हे तू जिंकू शकतोस, कारण मी जिंकलेला आहे. तू हे जिंकू शकतोस, तू याला सामोरे जाऊ शकतोस. भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. रोज प्रभू सांगतो, भिवू नको, भिवू नको. हालेलुया. आपली कॅपॅसिटी त्याला माहीत आहे आणि परीक्षेबरोबर तो आपल्याबरोबर असतो. पण आपलं विसरू नये की तो माझ्याबरोबर आहे, तो मला पाहत आहे, तो माझ्या हृदयात काय चाललं आहे पाहत आहे. वो मुझे परख रहा है कि मैं उसके संगति में रहना मुझे अच्छा लगता है या नहीं लगता. असा की तो तुम्ही सहन करण्यास समर्थ व्हावे. प्रभूची इच्छा आहे की आपण समर्थ असावे, पूर्ण असावे, पवित्र असावे, प्रकाश देत असावे. आहे की नाही? पण तसं करण्यासाठी आपल्याला परीक्षेतून जावं लागेल. हमें परीक्षाओं से गुजरना पड़ेगा. इसलिए परीक्षाओं को डरो मत, परीक्षाओं से भागो मत. बोलो, प्रभु तू मेरे संग है, मैं ये परीक्षा को पार करूँगा. कुछ भी होने दो, दुःख असो, संकट असो, तुरुंग असो, काही असो, तुझ्यामध्ये आम्ही विजयी आहोत. हालेलुया. करूया प्रार्थना. प्रभू माझं हृदय पारख, मी अपूर्ण आहे, पुष्कळ अजूनही उणा. प्रभू रे, पुष्कळ अजूनही उणा. रोज आपण पूर्ण होण्यास झटू. प्रभू मला माझी कॅपॅसिटी वाढव, माझी क्षमता वाढव. तुला जाणण्यासाठी मला सबळ कर, मला भर. तुझ्या आत्म्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. एक धडा मला शिकव की मी तुझ्या विना काहीच करू शकत नाही, जेणेकरून मी रोज भिकारी होईन. मी तुझ्या दाराजवळ मागत राहीन. मी आत्म्यामध्ये भिकारी होईन. मला न्यायपणाची भूक आणि तहान लागू दे, जी तूच पूर्ण करण्यास समर्थ आहेस. मी भिकाऱ्यासारखा तुझ्या दाराजवळ रोज मागत राहीन. प्रभू मला तुझं न्यायपण दे, मला चालव, मला तुझी पवित्रता दे, मला वापर, माझा वापर करून घे. हालेलुया. धन्यवाद देऊ प्रभूला दानार्पणासाठी.